मी बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र। रावेरचा पिन कोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर 9850051558। ज्यांना यंत्रसिद्धी हवी आहे त्यांनी 6 इंच रुंद किंवा 5 इंच रुंद अशी आणि 11 इंच लांब अशी पाकिटं पाठवायची। एका पाकिटावर तुमचा पत्ता पूर्ण लिहायचा पिन कोड नंबरसह। त्याला साधित 20-25 रुपयाची पोस्टाची तिकीटं लावायची आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटामध्ये घालायचं आणि त्याच्यावर माझा पत्ता मी सांगितल्याप्रमाणे लिहायचा आणि ते स्पीड पोस्टाने पाठवायचं। माझ्याकडे हे पाकिट आल्यावर आपल्या पाकिटामध्ये यंत्रसिद्धी घालून आम्ही ती आपल्याला रवाना करू। ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ती यंत्रसिद्धी मागवावी। परमभाग्य लक्ष्मी कवच आणि सर्व काय सिद्धी यंत्र अशी 2 यंत्र आहेत। काच फ्रेम करावीच लागेल, लॅमिनेशन किंवा असं लावता येणार नाही, ती प्रभावित होत नाही आणि त्याला टोक नजर बघावं लागते। म्हणून टोक बाधा नजर लागू नये म्हणून काच फ्रेम करावी वरतून आणि ती स्फटिकाचं रूप प्राप्त करत असल्याने प्रभावित होतात। सर्वांना दिसेल अशी लावावी। देवघरात लावण्याची यंत्र नाही, सर्वांना चालणारे यंत्र आहे। कार्यालयात लावा, ज्वेलरच्या शोरूममध्ये लावा, सलूनमध्ये लावा, ब्युटी पार्लरमध्ये लावा, कपड्याच्या दुकानात लावा, टेलरच्या दुकानात लावा, सुवर्ण कारागिराच्या दुकानात लावा, दवाखान्यामध्ये लावा, क्लासेसमध्ये लावा, रेल्वे बुकिंग बस बुकिंगमध्ये लावा, आपलं रेस्टॉरंट असेल तेथे लावा, पण सर्वांना दिसेल अशी लावा। यापासून ज्यांना ज्यांना काही लाभ झालेला आहे त्यांनी सविस्तररित्या पासपोर्ट फोटोसह आमच्याकडे जर पाठवलं तर आमची जी 3री यंत्रसिद्धी आहे ती आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत। असो, आजचा कार्याचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचा सुरुवात करूया। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आणि माझी शिष्य मंडळी कोणी नाही। आजचा कार्याचा विषय आहे नोकरी का व्यवसाय, लाभ आणि हानी। आपल्या नशिबामध्ये काय आहे हे बघायला हवं। नशीब दैवाशिवाय आपल्याला कुठे फारसं जाता येत नाही, परंतु काही मानवी स्वभाव असतो, हट्ट असतो, काही तरुणांच्या इच्छा असतात, आईवडिलांच्या इच्छा असतात, परंतु आपले आईवडील हे गुरुच्या ठिकाणी, हे दैवत्वाच्या ठिकाणी मानून त्यांचं म्हणणं मान्य करायला हवं। त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका असं माझं म्हणणं आहे। जर वाडवडिलांचा व्यवसाय असेल तर वाडवडिलांचा व्यवसाय सुरू करायला हरकत नाही। 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, परंतु सुखाचा संसार होईल, समाधानाचा संसार होईल। आपल्या आईवडिलांचा संसार पण तसाच झालेला आहे। नोकरीचा हट्ट कराल तर नोकरी ही जाता गावाच्या ठिकाणी नसते, दूरवर जावं लागते। महाराष्ट्रात गेलं तर पुणे, मुंबई, नाशिक आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेले तर मग बेळगाव आहे IT सिटी। त्यानंतर मग आपल्याला कलकत्त्यालाही जावं लागते, इंदोर या ठिकाणी जावं लागते, बंगलोरला जावं लागते किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आपण इतरत्र ठिकाणी गेले तर मग आपण कुटुंबापासून दूर जातात आणि मग अनेक समस्या निर्माण होतात। त्या ठिकाणी मग आपला संसार सुरू होतो। पत्नी आणि तुम्ही आणि मुलं-बाळं ही वाऱ्यावर जगतात, कारण तुम्ही एखाद्या स्त्रीच्या हाती सोपवली जाते, पाळणा घरात ठेवली जाते आणि त्याच्या संस्कृतीवर काय परिणाम होतात हे पण एक प्रश्नचिन्ह आहे। त्याचप्रमाणे आपल्याला नोकरी करायची आहे, पैसा कमवायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, पैसा कमवायचा आहे, शेती करायची आहे, पैसा कमवायचा आहे, म्हणजे मूळ उद्देश पैसा कमवायचा आहे। तर पैसा आपल्याला सहज साध्य कसा होईल हे बघत असताना आपलं कुटुंबासह आपल्याला कसं चालता येईल, जीवन आयुष्य घालवता येईल हे पण बघायला हवं मुख्यतः।
पैसा अधिक मिळतो आहे, पॅकेज मिळते आहे आणि संसारापासून, आईवडिलापासून, भाऊबंधापासून, आपल्या मूळ स्थानापासून अत्यंत दूरवर तुम्ही अमेरिकेत जात आहात, स्वित्झर्लंडमध्ये जातात, स्वीडनमध्ये जात आहात, रशियात जात आहात, तर काय उपयोग आहे? तुमची वैयक्तिक संपन्नता तुम्हाला मिळेल, परंतु मानसिक संपन्नता तुम्हाला मिळणार नाही आणि तुम्हाला जो वंश येणार आहे, मुलंबाळं होणार आहे, ते संस्कृतीचा लाभ त्यांना मुळीच होणार नाही. संस्कृतीचा लाभ होणं हे आपल्या जीवन आयुष्याला अत्यंत जरुरीचं आहे. आपली कुळदैवत कोण आहे, कुळदेवता कोणता आहे, सणवार कोणता आहे, व्रत वैकल्य कोणतं आहे, हे धरून जर आपण कुटुंब चाललं तर आपल्याला पुढची पिढी ही सुखावं होते. नाहीतर कदापि याच्यापासून तुम्ही जर दूर गेले तर पुढची पिढी कदापिही सुखाची होणार नाही. सुखसंपन्न म्हणजे तुमचं सुखी जीवन आहे असं नाही. मानसिक चिंता, समृद्धता या जोडीला हवी. आरोग्यसंपन्नता, त्यावेळेला वैचारिक स्वातंत्र्य तुम्हाला जसं मिळत असलं तरी वैचारिक संस्कृतीपणा पण त्यात असायला हवा. व्याभिचारपणा म्हणजे वैचारिक स्वातंत्र्य नाही. तर आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याला व्यवसाय जर करायचा असेल तर कोणते व्यवसाय करावे लागतील आणि नोकरी जर आपल्याला यशस्वी आहे तर नोकरी कुठे लागेल, सरकारी नोकरी लागेल का स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निमसरकारी याच्यात लागेल, याचं मार्गदर्शन केवळ ज्योतिषशास्त्रच करू शकते, बाकी कोणीही नाही. विज्ञानाचं यंत्रण आहे की तुम्हाला एखाद्या सिटी स्कॅनच्या मशीनमध्ये तुम्ही गेले की तुम्हाला सांगितलं की याला नोकरी योग्य आहे, ते व्यवसाय योग्य आहे, तर व्यवसाय कोणते आहे हे विज्ञान कोणीही सांगू शकणार नाही. फक्त एकच पर्याय आहे आणि तो एकमेव आहे, तो म्हणजे ज्योतिषशास्त्र. कर्तव्यातून लाभात, लाभातून भाग्यात, भाग्यातून दैवात, दैवातून नशिबात असा योग फिरत असताना हा पैशाचा योग आहे, आर्थिक संपन्नतेचा योग आहे. परंतु कर्तव्येश व्यवसाय आणि व्यवसाय लाभेश, लाभात, भाग्यात, भाग्यात दैवेश, दैवेश नशिबात आणि नशिबेश धनात, धनात लाभात, लाभात भाग्येश असं जर असलं तर ही पक्की 100% व्यवसाय ही पूरक पत्रिका आहे. म्हणजे व्यवसायामध्ये सहज तुम्ही 10 वर्ष व्यवसाय कराल आणि संपूर्ण जीवन आयुष्य सुखावं घालवाल. आता नोकरीची व्यवसायाची पत्रिका कुठली हे बघत असताना तर कर्तव्येश दैवात, दैवेश धनात हा त्रोटक योग झाला नोकरीचा. आणि याच्या संबंधित जर कर्तव्येश दैवात, दैवात उपस्थित असलेला शनी आणि दैवेश लाभात किंवा लाभेश धनात, धन्यात कर्तव्यात धरेश असा योग आला तर तुम्हाला सरकारी नोकरीची अपेक्षा आहे. निम सरकारी नोकरीची अपेक्षा यात बुध आला किंवा रवी आला तर निम सरकारी योगात तुम्ही राहतात. या कुंडलीमध्ये जर आपल्याला रवीचा प्रवेश जर झालेला दिसला तर ऊर्जा क्षेत्रामध्ये तुम्ही नोकरी करू शकतात. जे इलेक्ट्रिक बोर्ड आहे सरकारचं, शासनाचं, त्याच्यामध्ये तुम्ही नोकरी करू शकतात. त्याच्यात तुम्ही प्रयत्न करावा, यश मिळेल. आता काहीच्या ठिकाणी गुरु जर बलाढ्य असला आणि आपलं शिक्षण जर गुरुविषयी MSc, BSc, B.Ed, M.Ed जर असेल तर आपण गुरुजन होऊ शकतात, शिक्षकी पेशाचं होऊ शकतात. परंतु त्यात गुरु बलवान असायला हवा, बुधात्त योग असायला हवा, विद्यायोग असायला हवा. म्हणजे तुम्ही विद्यायोग असला तर तुम्ही कॉलेजमध्ये शिक्षक होऊ शकतात, प्रोफेसर, प्रिन्सिपाल. आणि बुधात्त योग असला तर प्राथमिक शाळेमध्ये किंवा खाजगी शाळेमध्ये तुम्हाला शिक्षकची नोकरी मिळू शकते. विज्ञान क्षेत्रात तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर मंगळ प्रभावी हवा. त्याच्यात हर्षद जर आला तर संशोधन क्षेत्रामध्ये तुम्ही क्रांती करू शकतात. ती व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आणि नोकरी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून आहे. तुम्ही B.Com, M.Com आहात आणि तुमचा गुरु बलवत्तर आहे आणि त्याच्यात बुधात्त योग आहे
तर अशा लोकांनी गणितविषयक शिक्षण घ्यावं, BCom MCom व्हावं आणि याच्यामध्ये विद्यायोग आला तर CA व्हावं. हा योग तुम्हाला अकाउंटविषयी खाजगी कार्यसुद्धा करायला मिळतो. व्यवसाय करायचा आहे, कर सल्लागार तुम्ही होऊ शकतात किंवा ह्याच योगाने तुम्ही एखाद्या फर्ममध्ये अकाउंटचं काम करू शकतात. सरकारीमध्ये तुम्ही अकाउंटचं काम करू शकतात, बँकामध्ये अकाउंटचं काम करू शकतात. नोकरी लागण्याची खात्री त्या ठिकाणी आपल्याला मिळते. व्यवसाय एक असा आम्ही सांगत नाही. आम्ही एखाद्याला ज्वेलरचा व्यवसाय सांगितला तर ज्वेलरचं ज्ञान त्यांना नसते, घराण्यामध्ये काही वारसा नसतो आणि ज्वेलरचा व्यवसाय करत असताना अनुभवाचं ज्ञान पण असणं आवश्यक आहे. परंतु ज्वेलरचा व्यवसाय जर आहे आणि तुम्ही जर त्याच्यात ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही ज्वेलरच्या व्यवसायात यशस्वी होऊ शकतात. मग ज्वेलरचा व्यवसाय तुमच्या मनामध्ये नाही, प्रवृत्तीत नाही आणि करण्याची इच्छाच नाही, तर मग आम्ही त्या खालचा व्यवसाय देतो तुम्हाला. बुधात्य योगाचा व्यवसाय तुम्ही करू शकता, विद्यादानाचा व्यवसाय करू शकतात, क्लासेस अकॅडमी काढू शकतात, नवीन शिक्षण संस्था काढू शकतात. बुधात्य योगामध्ये तुम्हाला अजूनही एखादं वर्तमानपत्र चालू शकतात, स्टेशनरीचा व्यवसाय चालू शकतात, शाळा कॉलेजचं ज्या वस्तू आहे, कंपास आहे, वही आहे, बुक आहे, पेन आहे, फाउंटन आहे, शाळेचं दप्तर आहे, याची कारखानदारी उद्योगकारीसुद्धा तुम्ही करू शकतात. शाळेला कॉलेजला काही मासिक पत्रिका, मार्गदर्शक गाईड म्हणतात त्याला, ते पण तुम्ही प्रसिद्ध करू शकता, काढू शकतात. पेंटिंगचा व्यवसायसुद्धा तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला हे आवडत नसेल तर मग त्याच्यानंतर मग आपण फ्रूटचा व्यवसाय तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. एखादं धाबं चालू शकतात, शाकाहारी पदार्थाचं खानावळ चालू शकतात, मेज चालू शकतात. हेही तुम्हाला जमत नसेल तर मग गुरु प्रभावी असला तर प्रवचनकार, कीर्तनकार होऊ शकतात. याच्यात शुक्र आला तर संगीतकार होऊ शकतात. प्रवचनामध्ये संगीत, कीर्तनामध्ये संगीताचा उपयोग करून तुम्ही यात यशस्वी होऊ शकतात. आता व्यवसाय करणं आणि नोकरी करणं हा जसा उद्योग पैसा मिळवण्यासाठी आहे, तसाच मंगळ जर प्रभावित असला आणि तो बुधात्य योगात असला किंवा मंगळाचा योग असला, तो कर्तव्यस्थानी, लाभस्थानी, भाग्यस्थानी, दैवस्थानी आणि त्रिकोणाधिष्ठित असला तर उत्कृष्ट शेतकरी तुम्ही होऊ शकतात. शेतीच्या व्यवसायामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवू शकतात. मग तुम्ही एखादी नर्सरी काढू शकतात, रोपवाटिका काढू शकतात. नवीन जे जैविक रोपं निघालेली आहेत, जशी केळीची निघालेली आहे, फळांची निघालेली आहे, त्याविषयी तुम्ही उद्योग करू शकतात. किंवा एखादं कृषी केंद्रसुद्धा चालू शकतात. खत, बियाणे, अवजारे, औषधाची फवारणी शेतातली हे पण करू शकतात. किंवा कमिशन एजंट, धान्य एजंट, किराणा एजंट, त्याला रवी लागतो मात्र. किंवा एखादा शनी त्याच्यामध्ये आला, प्रभावी असला, राहुकेतूचा असला तर त्यामध्ये 10-20 मजूर, 5-50 मजूर एखादी संस्था स्थापून लिखित अलिखित करून तुम्ही शेतावर मजूर बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतात. शेतकरी तुमच्याकडे येतील का, आम्हाला 10 मजूर पाहिजे अमुक अमुक पद्धतीचे, आम्हाला 20 मजूर पाहिजे अमुक पद्धतीचे. मजुरांना मजुरी मिळेल आणि तुम्हाला पण उद्योगधंदा मिळेल. असे नवीन क्षेत्र आता निघालेलं आहे. शहरामध्ये बहुतांशी मी अहमदाबादमध्ये गेलो असताना मोठमोठ्या कारखानदारामध्ये, मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जो नोकरवर्ग स्टाफ असतो तो काही स्वतःहून एक व्यक्ती तिथे भरती झालेला नसतो. एखाद्या कंपनीमार्फत, एखाद्या संस्थेमार्फत ती सगळी फौज, जो समूह नोकरांचा सर्व्हिस करणाऱ्यांचा, तो इथे येतो आणि काही पगारातला काही हिस्सा एक कंपनी किंवा एक वैयक्तिक माणूस घेत असतो. त्याच्याविषयी काही तक्रार नोकरीविषयी, मजुराविषयी असल्या तर त्या
ठेकेदाराकडे म्हणा, त्या संस्थेकडे म्हणा, आपल्याला तक्रारी करता येतात. आता सर्व्हिसचा उद्योग पण आहे, कुरिअर सर्व्हिस आहे, इतर सर्व्हिस, वीज भरणे आहे, बँकेतून पैसा काढणे आहे, टॅक्स भरणे आहे, दवाखान्यात भरणे आहे, तिकीट बुकिंग करणे आहे, रेशन कार्ड काढणं आहे, आधार कार्ड काढणं आहे. तुम्हाला फिरस्तीचा व्यवसायसुद्धा तुम्ही करू शकतात, गावातल्या गावात, किंवा तीर्थाटन कंपनीसुद्धा काढू शकतात. तीर्थाटन कंपनी काढण्यासाठी गुरु शुक्राचा योग पण असायला हवा. तो व्यवसायस्थानी असला आणि कर्तव्याचा संबंधित असला आणि तो लाभ भाग्याच्या योजनातून जात असला तर तुम्ही तिथे प्रचंड पैसे कमवू शकता. यामध्ये खाजगी वाहतूकसुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे आपल्याला व्यवसाय हवा का नोकरी हवी हे आपण न ठरवता आपल्या नशिबामध्ये, जन्मकुंडलीमध्ये काय आहे हे त्यांना ठरवू द्या. जाणकार ज्योतिषाकडनं याचं मार्गदर्शन घेऊन घ्या आणि मग आपल्याला काय करायचं आहे ते बघायचं. वडिलांचा व्यवसाय असला तो आपल्या नशिबात नसला तर त्याविषयी काही उपासना आराधना आहे का, आम्हाला तोच व्यवसाय करायचा असं ज्योतिषांना सांगा, ज्योतिर्विदांना सांगा. आणि काही उपासना आराधना असेल तर त्यातून आपल्याला सहज उपलब्ध होते आणि तो व्यवसाय थोडा कमी जरी असला तरी आपल्याला उदरनिर्वाह चालवायला, 2 पैसे बाकी ठेवायला, संघटित करायला, बचत करायला आपल्याला तो उपयोगी पडतो. म्हणूनच ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन, व्यवसाय का नोकरी का शेतकरी किंवा उद्योगधंदा, कारागिरी, काही वेळेला किरकोळ व्यापार करता, काहीचा उद्योग कारखानदारी करण्याचे योग पण असतात, त्याप्रमाणे आपण करू शकतात असा योग असतो. माझ्याकडे एक गृहस्थ आले होते. ते साधे एक पोहेचा व्यवसाय करत होते, पण त्यांची कुंडली उद्योगाची होती, कारखानदारीची होती आणि 1 ते 5 किलो पोहे रोज विकत होते आणि कसाबसा संसार करत होते. परंतु उद्योगाची कुंडली असत असल्यावर त्यांना भागीदारी मिळाली आणि मग ते फरसाण, चिवडा, चना डाळ तळलेली असा उद्योग ते करू लागले. त्याच्यात पुढे जाऊन मग त्याच्या संबंधित बेकरीचा उद्योग त्यांनी केला, पाव, बिस्किट, केक, आणि ते आज उत्कृष्ट अवस्थेत आहे. म्हणजे आपल्याला अंधारात न चालता मार्गदर्शन करून आपल्याला पुढे जायला काय हरकत आहे. आपण एखादं दुकान लावलं, एखादी नोकरी केली, कंपनी सुटली, घरी बसण्याची पाळी आली, धंदा बुडाला, व्यवसाय बुडाला तर लाखोचं नुकसान होईल आणि काळवेळही जाईल आणि शेवटी नैराश्य पदरात येईल. आपण मराठी माणसं आहोत, आपण कर्ज काढणार आहोत, पुंजी आपली स्वतःजवळची असते आणि मग पुढे आपण कधीही आयुष्यात पुढे प्रगती करू शकत नाही. म्हणून सुरुवात करण्यापूर्वी ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन घ्यावं आणि याच्याकरता पूर्ण जन्मकुंडली करून घेणं फार महत्त्वाचं आहे. जन्मकुंडलीला कोणी फार महत्त्वच देत नाही. अहमदाबादमध्ये आम्ही ज्या वेळेला जातो त्यावेळेला नोकर कोणता ठेवावा हे सुद्धा ज्योतिषशास्त्र ठरवते. घरामध्ये मोलकरीण, कपडे धुणारे, भांडी घासणारी, स्वयंपाक करणारी कोणती ठेवावी हे पण कुंडलीगत ठेवलं जाते आणि इतर राज्यामध्ये नाही. आपण फार मागासलेले आहे त्या दृष्टिकोनातून. भागीदारी करत असताना ते आपल्याला भागीदारी पूरक आहे का नाही हे बघायला हवं. त्याच्यातून आपल्याला लाभ मिळेल. तुम्ही भाग्यवान आहे पण भागीदार जो आहे तो नशीबवान नाही, मग कसं होईल. भाग्य कमी मिळेल किंवा मिळणार पण नाही. हिरा ढेकणा संग भंगला, दुर्गती होते ते चुकीच्या मित्रामुळे, त्याचमुळे चुकीच्या भागीदारामुळे पण धनहानी होते, हे लक्षात घ्या. म्हणून जन्मकुंडली करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. हे प्रत्येक अनेकांना सांगतो आणि अनेक जण आता त्या बाबतीत सावध पण झालेले आहे आणि कुंडल्या पण करत आहे. असो, नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. सुखसंपन्न आपण व्हावं
आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या, दुःखाचा लवशेषही आपल्याला नवीन वर्षात येऊ नये, सर्व कुटुंब आपण सुखी राहावं, आनंदित राहावं, यश मिळवावं, कीर्ती मिळवावी, मान सन्मान आपल्याला प्राप्त व्हावा, असे माझे आशीर्वाद आहेत. पण माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर या स्वर्गातून देवाच्या साक्षीने आपल्याला निश्चितच आशीर्वाद देतील आणि ते कायमस्वरूपी राहतील. असो, आजच्या कार्यक्रमाला इथेच विराम देऊया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.